PSI अक्षय घाडगे। पोलीस विभाग पुरुष यानंतर आपल्या समोर येत आहे पोलीस विभाग कलेक्टर आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण सोबतच त्याच्या नातेवाईकांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे। केली त्याबद्दल त्यांचा हा सन्मान सतीश पुरुषोत्तम चावरे, जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया। एकूण 8,11,300 रुपयाचा मुद्देमाल पथकाने जप्त करून यवतमाळ पोलीस दलात प्रदीर्घ 39 वर्ष 10 महिने सेवा पूर्ण करून 30/4/25 रोजी सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत। पलटण नायक प्रदीप नागतोडे। गृहरक्षक दल पुरुष नंतर आपल्या समोर राज्य मिळालेलं आहे। या संघर्षात 105 बांधवांना शहीद व्हावे लागले। यासाठी जिल्हा प्रशासनाचे या ठिकाणी मी कौतुक करतो। शेतकऱ्यांसाठी पांधन रस्ते फार महत्वाचे आहेत। अतिक्रमण असलेले पांधन रस्ते मोकळे करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने राबवली। जवळपास जिल्ह्यामध्ये 549 पांधन रस्ते मोकळे करण्यात आले। मोकळे करण्यात आलेल्या या पांधन रस्त्याचे मजबूतीकरण देखील आपण या ठिकाणी करतो आहे। जिल्हा परिषदेच्या वतीने शेष फंडातून विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येते। या योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी योजना लाभार्थी हे पोर्टल तयार करण्यात आलेले आहे। पोर्टलवरच अर्ज स्वीकारून मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया होणार असल्याचे नागरिकांना आता तालुका आणि जिल्हा स्तरावर जावे लागणार नाही। पारदर्शक व जलद गतीने शेष फंड योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। आणि यासाठी सुद्धा जिल्ह्यातील जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय मंदार पत्की यांचं मी कौतुक करतो। जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ऑपरेशन प्रस्थान हा अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमांतर्गत जवळपास 7,000 युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून दिला। महिला सुरक्षा सबलीकरणाच्या अंतर्गत देखील आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जात आहे।